एक्सप्रेसवे संदर्भातली अखेर 32 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत झाली आहे। मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून 90च्या दशकात मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधण्यात आला। त्या एक्सप्रेसवेच्या कामाला त्या वेगाला एका अपघातानं ब्रेक लागलेला आहे। अखेर 32 तासांनंतर मध्यरात्री 2 वाजता पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे। आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपिलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तत्काळ ठप्प झाली होती। दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला। अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। दरम्यान हा अपघातग्रस्त टँकर 32 तासांच्या अथक परिश्रमानंतर हटवण्यात आलाय। घटनास्थळावरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। 32 तासानंतर पुणे मुंबई महामार्गावरती उलटलेला टँकर आता उचलण्यामध्ये यश आलं आहे। सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे 3 क्रेन लावून हा पडलेला टँकर हा 32 तासानंतर उचलण्यात येत आहे। सध्या आपण बघू शकतो फायर ब्रिगेड च्या मदतीने इकडे पाण्याचा फवारा मारला जात आहे। यामागचं कारण म्हणजे यामध्ये काहीसा गॅस हा शिल्लक आहे। यामध्ये 40 टन गॅस होता, तो पहिले काढण्याची प्रक्रिया पार पाडली। त्यानंतर आता क्रेन मधून हा संपूर्णपणे टँकर उचलण्याची प्रक्रिया हा पार पडत आहे। यामध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे यंत्रणा ही अजून देखील 32 तास झाले या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी प्रत्येक गोष्टी या बघत आहे। बघू शकतो आपण की यामधला जो उरलेला गॅस होता तो सध्या या टँकर मधून बाहेर येताना आपण बघतोय आणि फायर ब्रिगेडच्या पाण्याच्या मदतीने संपूर्णपणे तो गॅस कशा प्रकारे जास्ती हानिकारक होणार नाही यासाठी आता मदत करत आहेत। त्याचसोबत हा टँकर जो पडलेला होता तो आता उचलण्यामध्ये यश आलं आहे। सध्या आपण बघू शकतो हा टँकर जो पडलेला होता तो आता उचलण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे। एकूण 32 तासानंतर संपूर्णपणे आता ही प्रक्रिया ही पूर्णत्व आली आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। तर या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी खालापूर टोल नाक्यावरून आपले प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, मध्यरात्री 2 वाजता वाहतूक सुरू झाली आहे, मात्र सध्या काय स्थिती आहे? सध्या वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झाली आहे का? हो माधवी, आपण बघितलं तर काल 33-34 तासानंतर अखेर आहे ते काल मध्यरात्री वाहतूक सुरळीत झाली होती। आता सकाळचे 7 वाजलेले आणि मी सध्या खालापूर टोल नाक्याला एक्सप्रेसवेला, तुम्ही माझ्या मागे पाहता की या ठिकाणी संपूर्णपणे आहे ती वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। पूर्णपणे आता रस्ता खाली झालेला आहे। मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आणि पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक ही संपूर्णपणे वाहतूक आता सुरळीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कारण 33-34 तास लागले होते। लोणावळा घाटामध्ये हा टँकर पलटी झाला होता। अति ज्वलनशील हा गॅस होता, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाला आहे ते त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। टँकर हटवण्यासाठी 34 तास लागले होते आणि अखेर आपण पाहतो की काल मध्यरात्रीनंतर आहे ते हळूहळू वाहतूक ही मार्गावर येऊ लागली होती आणि आता पहाटेपासून आहे ते संपूर्णपणे मुंबई पुणे आणि पुण्यावर मुंबईला जाणारी मुंबई एक्सप्रेसवे हायवेवरची वाहतूक आणि जुना मुंबई पुणेवरची या दोन्ही हायवेवरची वाहतूक आता सुरळीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। माधवी, धन्यवाद विनायक या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर आता जवळपास 32 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झालेली आहे। मात्र अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना या सगळ्या वाहतूकदारांना, या सगळ्या पर्यटकांना करावा लागलेला आहे आणि त्याचा मोठा फटका अनेकांना बसलाय। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। दरम्यान या वाहतूक कोंडीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी या संदर्भात चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे। आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचनाही शिंदेंनी दिल्यात। सोबतच मिसिंग लिंकचं कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्यात।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 24 तास झालेल्या वाहतूक कोंडीबाबत एबीपी माझानं काही गंभीर स्वरूपाचे सवाल उपस्थित केलेत. आपण पाहूयात. निवडणुकीत दिसणारी नेत्यांची तत्परता लोकांची समस्या सोडवताना का दिसत नाही, हा माझाचा पहिला सवाल आहे. एक्सप्रेसवेवर टोल वसूल करणाऱ्या आयआरबीनं मदतीसाठी काय प्रयत्न केले? वाहतूक कोंडीबाबत जबाबदार मंत्री एकनाथ शिंदे स्वतःहून का पुढे आले नाहीत? एखाद्या घटनेवर तत्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि नुकसान कसं भरून निघणार, हाही महत्त्वाचा सवाल आहे. दरम्यान आमदार आदित्य ठाकरेंनी या सगळ्या वाहतूक कोंडी संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूयात. त्यांची एक पोस्ट आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडीत अडकलेल्यांना सरकार मदत करू शकत नाही. विकास आणि सुशासनाच्या सगळ्या गप्पा मारल्या जातात. कोंडीत अडकलेल्यांसाठी खाण्यापिण्याची, टॉयलेटसारख्या मूलभूत सुविधा देऊन मदत केली जाऊ शकली असती. कोंडीत अडकलेल्या लोकांची दयनीय अवस्था पाहिली. यांना असहाय्यतेनं भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. उपमुख्यमंत्री